अक्कलकोट शहरातील सामाजिक कार्यकर्त्या व माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाच्या तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट फारिया टिनवाला यांनी आपला वाढदिवस अनाठायी खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत साजरा करून एक आदर्श निर्माण केला। फूल ना फुलाची पाकळी या भावनेतून समाजातील गरजू व वंचित घटकांच्या हितासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले, तसेच झोपडपट्टीतील बालकांना खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला। यासोबतच गरजू नागरिकांसाठी चादर वाटपाचा उपक्रमही राबवण्यात आला। याचबरोबर प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांसाठी एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, EWS, NCMC तसेच मुस्लिम OBC समाजातील विविध दाखल्यांसाठी मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश मेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला। यावेळी नगरसेवक डॉक्टर उदय मेत्रे, ज्येष्ठ प्राध्यापक परमेश्वर अरबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच सामाजिक कार्यकर्ते मुबारक कोरबू, आजम शेखजी, सोहेल फरास, हमीद गिलकी, राहुल भकरे, ज्योतिबा पारखे, सलीम शेख, प्रभू देवर, महादेव चुंगी, हुजेफ बागवान, चांद गाडीवान, नन्नू शेख, अजमल टिनवाला, साहिल मुल्ला, बाबू चितारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट फारिया टिनवाला यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याची एक सकारात्मक व प्रेरणादायी दिशा समाजासमोर आली असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आज शिवसेना महिला आघाडी ॲडव्होकेट फारिया टिनवाला यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथे अक्कलकोट येथे ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित आहे। ताईंनी अनावश्यक खर्च टाळून इथे गोरगरीब जनतेला कसं फायदा होईल त्या निमित्ताने त्यांनी वाढदिवस साजरा करत आहे। सर्वप्रथम आज हॉस्पिटलमध्ये येऊन गरीब रुग्णांना त्यांनी फळ वाटप त्यांच्या हस्ते व आमच्या सर्व इतर मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे। त्याच्या पुढे देखील आज सामाजिक उपक्रम त्यांनी राबवणार आहे। झोपडपट्टी येथे गरीब लोकांना चादर वाटप आहे, खाऊ वाटप आहे आणि तसेच शासकीय दाखले देखील त्यांनी मोफतमध्ये करून देणार आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी अनावश्यक खर्च टाळून असंच गोरगरीब जनतेला फायदा होईल अशा पद्धतीने सर्वांनी वाढदिवस साजरा करा। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।